नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आपल्यासोबत कृषी तज्ञ सचिन होळकर आहे, पण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडे त्या जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची देखील चिंता वाढलेल्या आहेत? निश्चितच महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी कमी आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेने जर विचार केला तर मागच्या वर्षी आपल्याकडे 3 मेला पाऊस पडला होता, जो सातत्याने 4-5 महिने चालू होता। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। पेरण्या लवकर झाल्या, पिकाची काढणी लवकर झाली, दुसरं पीक देखील जे पुढे घ्यायचं होतं ते सुद्धा लवकर आलं। विहिरीला पाण्याची पातळी चांगली उतरली। ह्या वर्षी मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1.5 महिना पाऊस हा उशिरा आहे। याचा परिणाम असा झाला, विहिरींचं पाणी कमी पडत आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, प्रचंड उष्णता यावर्षी असल्यामुळे जमीन खूप तापलेली आहे। अशा परिस्थितीत समजा येत्या 8-10 दिवसात पाऊस जरी पडला तरी लगेच पेरणीयोग्य पाऊस होईल किंवा पेरणीयोग्य ओल होईल अशी शक्यता नाही। शेतकरी बांधवांना तुमच्या माध्यमातून माझं आव्हान आहे की पेरणीची घाई अजिबात करू नका, कारण जमिनीमधल्या कीटकांचं आणि बुरशींचं जे जीवनचक्र आहे ते अजून जिवंत आहे। ते जीवनचक्र जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत पुढे लावणाऱ्या पिकांवर जी रोगराई, रोगकिडीचा अटॅक आहे तो कमी होत नाही। या गोष्टीचा विचार करता आपण ती काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट, जी बहुवर्षायू पिकं आहेत, फळपिकं वगैरे जे बहुवर्षायू आहे त्यांना आपल्याला पाण्याची बचत करायची आता सुरुवात करावी लागणार। त्यासाठी आपण मल्चिंग पेपरचा वापर करू शकतो किंवा जर काही शेतामधलाच पुट्टी असेल, भूस असेल, चारा असेल ते आपण मल्चिंग म्हणून वापरू शकतो। काही पिकांना आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करू शकतो। यावर्षी शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अल निनोचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरच पाऊस आणि पावसाळा कमी राहणार असं एकंदर चित्र आहे। त्याचा परिणाम विहिरीतल्या पाण्यावर होणार आहे आणि त्याचा परिणाम पुढे हा खरीप हंगाम जाऊन पुढच्या रब्बी हंगामावर होणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी पाण्याचं नियोजन करत असताना खूप काळजी घेण्याची गरज आहे। शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की दुष्काळ पडणार आहे हे सांगून किंवा हे समजून या दृष्टीने आजच पावलं उचलणं गरजेचं आहे। पाण्याची बचत कशी करता येईल किंवा कमी पाण्यामध्ये पीक कसं काढता येईल हे बघणं खूप आवश्यक आहे। एकंदर शेतकरी आणि सरकार या सर्वांनी या गोष्टीची आत्ताच आपण एक अलर्ट म्हणून किंवा एक सावधानतेचा इशारा म्हणून योग्य ती काळजी आणि योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे। पाऊस नसल्यामुळे अवघड परिस्थिती होण्याची देखील चित्र दिसत आहेत, असंच कृषी तज्ञ यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन राजरत्नसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।